इंटेरियर एंगल्स थेरमचं स्टेटमेंट मी आता तुम्हाला देतो आहे. स्टेटमेंट असं आहे की एक्सटेरियर एंगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलचा एक्सटेरियर एंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर एंगल्स. याचा अर्थ असा होतो की ट्रायंगलचा जो एक्सटेरियर एंगल असतो तो त्याच्या रिमोट इंटेरियर एंगल्सच्या सम एवढा असतो. म्हणजे एक्सटेरियर एंगलचं मेजर हे रिमोट इंटेरियर एंगल्सच्या मेजर्सच्या सम एवढं असतं. हे मी आत्ता तुम्हाला इथे रफमध्ये सांगतो आहे. लक्षात घ्या. समजा मी असा एक ट्रायंगल घेतला. या ट्रायंगलला मी नाव दिलं ABC. समजा हा ट्रायंगल मी घेतला किंवा याला PQR नाव देतो मी. PQR. या QR साईडला मी वाढवला. इथे मी ॲरो देतो. इथे पॉईंट घेतो, त्याला S नाव देतो. आता हा PRS जो आहे हा या ट्रायंगलचा PQR ट्रायंगलचा एक्सटेरियर एंगल आहे. हा एक्सटेरियर एंगल जो आहे PRS याच्यासाठी PRQ हा ट्रायंगलचा जो एंगल आहे 3 नंबरचा हा या PRS ट्रायंगलचा ॲडजसंट इंटेरियर एंगल असं याला आपण म्हणतो. आणि हा P एंगल जो आहे आणि हा Q एंगल जो आहे हे जे दोन इंटेरियर एंगल्स आहेत ट्रायंगलचे हे या PRS पासून दूर आहेत. तर यांना म्हणत असतो आपण रिमोट इंटेरियर एंगल्स. कुणाचे? एक्सटेरियर एंगल PRSचे. हा जो एक्सटेरियर एंगल आहे PRS याच्यासाठी हा P एंगल ज्याला मी QPR वाचेल आणि Q एंगल ज्याला मी PQR वाचेल, हे 1 आणि 2 हे जे 1 आणि 2 नंबरचे एंगल्स आहेत, एंगल P आणि एंगल Q, हे एंगल PRS ह्या एक्सटेरियर एंगलचे हे दोन रिमोट इंटेरियर एंगल्स आहेत. आणि हा थेरम जो आहे मी तुम्हाला आत्ता सांगितला रिमोट इंटेरियर एंगल्स थेरम, हा सांगतो की एक्सटेरियर एंगलचं जे मेजर असतं म्हणजेच एक्सटेरियर एंगल जो असतो तो रिमोट इंटेरियर एंगल्सच्या सम एवढा असतो. म्हणजे समजा हा एंगल P 70 डिग्रीचा असेल, एंगल Q जर 50 डिग्रीचा असेल, तर मग हा PRS जो असेल याचं मेजर असेल या P आणि Qच्या मेजर्सच्या सम एवढं. म्हणजे 70 + 50 म्हणजे 120. तर या PRSचं मेजर असेल 120 डिग्री. म्हणजे अँगल PRS हा असेल अँगल QPR प्लस अँगल PQR. म्हणजे 70 डिग्री + 50 डिग्री इक्वल टू 120 डिग्री. तर हा एक्सटेरियर एंगल जो असतो हा रिमोट इंटेरियर एंगल्सच्या सम एवढा असतो. जर मी हा असा ट्रायंगल घेतला ABC आणि या BCला इकडे वाढवलं असं, याला D घेतलं, तर ABD हा एक्सटेरियर एंगल झाला या ABC ट्रायंगलचा. मग हा ABC जो आहे B एंगल हा झाला या ABD एक्सटेरियर एंगलचा ॲडजसंट इंटेरियर एंगल. आणि हे दोन झाले या ABD एक्सटेरियर एंगलचे रिमोट इंटेरियर एंगल्स. तर इथे ABDचं मेजर असेल या दोन रिमोट इंटेरियर एंगल्सच्या सम एवढं. म्हणजे ABD हा जो एक्सटेरियर एंगल आहे याचं मेजर असेल अँगल BAD म्हणजे A एंगल प्लस अँगल ACB. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक्सटेरियर एंगल जो असतो हा त्याच्या रिमोट इंटेरियर एंगल्सच्या सम एवढा असतो. तर मुलांना हे थिअरम आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. हे थिअरम प्रूव्ह करायला आपण एक ट्रायंगल घेणार आहोत आणि तो ट्रायंगल घेऊन त्या ट्रायंगलचा एक्सटेरियर एंगल जो आहे
तो रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढा आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी मी ट्रायंगल घेतो आहे एक. या ट्रायंगलला नाव देतो मी PQR. इथे मी ही QR साईड वाढवली, इथे मी हा S पॉईंट घेतो आहे. आता बघा हा PRS जो आहे हा या ट्रायंगल PQRचा एक्सटेरियर अँगल झाला आणि ह्या एक्सटेरियर अँगलचं मेजर रिमोट इंटेरियर अँगल्स, त्याचे जे रिमोट इंटेरियर अँगल्स असतात त्यांच्या सम एवढं असतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल PRS इक्वल टू अँगल QPR प्लस अँगल PQR. हा एक आणि हा दुसरा, हे जे दोन आहेत P अँगल आणि Q अँगल, हे दोन या PRS एक्सटेरियर अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. आणि हा R जो आहे हा याला लागून आहे. तर हा R जो असतो म्हणजे PRQ, याला म्हणतात PRS या एक्सटेरियर अँगलचा ॲडजसंट इंटेरियर अँगल. मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे थिअरम आपण प्रूव्ह करतो आहे. त्याच्यासाठी गिवन जे आहे, गिवन आहे अँगल PRS इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PQR. आपण काय घेतला, एक ट्रायंगल घेतला PQR, QR साईडला वाढवलं, PRS अँगल घेतला, हा या ट्रायंगल PQRचा एक्सटेरियर अँगल आहे. आता मला प्रूव्ह करायचं आहे, मला प्रूव्ह करायचं आहे एक्सटेरियर अँगलचं मेजर रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढं असते. तर PRS या एक्सटेरियर अँगलसाठी P अँगल म्हणजे QPR अँगल आणि Q अँगल म्हणजे PQR अँगल, हे मी नंबर टाकले 1 आणि 2. हा 1 म्हणजे QPR, 2 म्हणजे PQR. हे दोन अँगल्स या एक्सटेरियर अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. आणि मला प्रूव्ह करायचं आहे मग PRSचं मेजर इक्वल टू QPR प्लस अँगल PQR. म्हणजे मला प्रूव्ह करायचं आहे अँगल PRS इक्वल टू अँगल QPR प्लस अँगल PQR. याच्यासाठी मी आता टू प्रूव्ह लिहितो आहे. आय हॅव टू प्रूव्ह अँगल PRS म्हणजे एक्सटेरियर अँगल जो आहे PRS, याला दाखवायचं आहे मला QPR प्लस अँगल PQR. एक्सटेरियर अँगल इक्वल टू रिमोट इंटेरियर अँगल्सचे, त्या एक्सटेरियर अँगलच्या रिमोट इंटेरियर अँगल्सची सम. आता प्रूफ घेतो आहे मी. प्रूफ खूप सोपं आहे मुलांनो. फर्स्ट स्टेप घेतो आहे मी की इन फिगर, तुम्हाला माहिती आहे मुलांनो एक्सटेरियर अँगल कोणाला म्हणतात. एक्सटेरियर अँगल तो असतो जो ट्रायंगलच्या एका अँगलशी लिनियर पेअर फॉर्म करतो. तर हा जो PRS एक्सटेरियर अँगल आहे यांनी या ट्रायंगल PQRच्या अँगल PRQ सोबत म्हणजेच R अँगलसोबत लिनियर पेअर फॉर्म केली आहे. बघा हा PRQ अँगल ट्रायंगलचा इंटेरियर अँगल आहे, याला या एक्सटेरियर अँगल PRSचा ॲडजसंट इंटेरियर अँगल म्हणतात. तर हा PRQ आणि PRS हे दोन अँगल्स आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. तर मी या दोघांची सम घेतो. आता अँगल PRQ प्लस अँगल PRS इक्वल टू 180 डिग्री. इन फिगर अँगल PRQ प्लस अँगल PRS इक्वल टू 180 डिग्री. याला टाकतो आहे मी 1 नंबर. रिझन लिहितो आहे अँगल्स इन लिनियर पेअर. रिझन टाकावं लागेल, हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता मी सेकंड स्टेप घेतो मुलांनो. सेकंड स्टेप घेतो मी आता. ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची सम 180 डिग्री असते. मी थिअरमसुद्धा तुम्हाला प्रूव्ह करून दिलेला आहे पॅरलल लाईन्समध्ये. तुम्हाला हे माहिती आहे हा जो ट्रायंगल PQR आहे याच्या तिन्हीही इंटेरियर अँगल्सची म्हणजेच अँगल्सची सम असते 180 डिग्री. ती फॅक्ट आता मी घेतो आहे इन ट्रायंगल PQR. सेकंड स्टेप आहे ही. जॉमेट्रीमध्ये आपल्याला असे प्रूफ लिहायचे असतात, स्टेप्स लक्षात ठेवायचे असतात आपल्याला. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे, या दोन अँगल्सची सम घ्यायची आहे. हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, यांची सम असते 180 डिग्री. रिझन आहे अँगल्स इन लिनियर पेअर.
आता सेकंड स्टेपमध्ये मी या पी क्यू आर ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची पहिल्यांदा अँगल पी घेतो, ज्याला मी 3 लेटर नाव घेणार आहे. आता यांचे पी नाही म्हणणार, अँगल सिंगल लेटर नाव नाही घेत. पीला वाचतो आहे क्यू पी आर इन ट्रायंगल पी क्यू आर. अँगल क्यू पी आर म्हणजे पी अँगल झाला. आता क्यू अँगलला वाचतो पी क्यू आर, अँगल पी क्यू आर. आता आर अँगलला वाचतो अँगल पी आर क्यू इक्वल टू 180 डिग्री. याचा 2 नंबर टाकतो आणि रिझन लिहितो सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल आहे. तिथे ट्रायंगल शब्दाच्या ऐवजी मी ट्रायंगल चिन्ह काढतो, याला ट्रायंगल वाचायचा. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे रिझन आहे. या तिघांची सम 180 डिग्री का? कारण हे ट्रायंगल पी क्यू आरचे 3 अँगल्स आहेत, पी अँगल, क्यू अँगल आणि आर अँगल. ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची सम 180 डिग्री असते. हा थिअरम आहे, नियम आहे. आता मी थर्ड स्टेटमेंट, लास्ट स्टेप घेतो आहे मी इथे. फ्रॉम 1 and 2 म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2. नीट पहा, स्टेटमेंट नंबर 1मध्ये ही सम जी आहे याची व्हॅल्यू पहा 180 डिग्री आहे. आणि स्टेटमेंट नंबर 2मध्ये ही सम पहा, याची व्हॅल्यूसुद्धा या समची 180 डिग्री आहे. मग स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 या 2 स्टेटमेंटवरून हे प्रूव्ह होते की ही सम आणि ही सम या 2 सम्स जे आहेत हे इक्वल आहेत, कारण दोन्हींची व्हॅल्यू 180 डिग्री आहे. तर फ्रॉम 1 and 2 पहिली सम अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी आर एस इक्वल टू ही दुसरी सम अँगल क्यू पी आर प्लस अँगल पी क्यू आर प्लस अँगल पी आर क्यू. बघा मी काय केलं, पहिल्यांदा मी मला प्रूव्ह करायचं होतं एक्सटेरियर अँगलचं मेजर रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढं असते. त्याच्यासाठी मी एक ट्रायंगल घेतला पी क्यू आर, त्याचा एक्सटेरियर अँगल घेतला पी आर एस आणि मला प्रूव्ह करायचं आहे पी आर एस इज इक्वल टू अँगल क्यू पी आर प्लस अँगल पी क्यू आर. मग त्याच्यासाठी मी पहिली स्टेप घेतली, अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी आर एस या 2 अँगल्सची सम घेतली मी. हे आहे 180 डिग्री. हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. मग सेकंड स्टेप काय घेतली मी, ह्या ट्रायंगल पी क्यू आरच्या तिन्ही अँगल्सची सम घेतली. क्यू पी आर हा पहिला अँगल घेतला प्लस अँगल पी क्यू आर हा सेकंड अँगल घेतला आणि प्लस अँगल पी आर क्यू हा थर्ड अँगल घेतला. या तिघांची सम 180 डिग्री आहे, बिकॉज सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे रिझन मी इथे लिहिलेलं आहे. मग फ्रॉम 1 and 2 ही सम 180 डिग्री आहे, ही समसुद्धा 180 डिग्री आहे, म्हणजेच ह्या 2 सम्स इक्वल आहेत. आता तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं आहे की हे इक्वेशन आहे आणि इक्वेशनमध्ये इकडे 2 टर्म्स आहेत, इकडे 3 टर्म्स आहेत. इक्वेशनमध्ये एखादी टर्म जर सेम असेल, इक्वेशनमध्ये इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम टर्म असेल आणि सेम ऑपरेशनमध्ये असेल तर ती कॅन्सल होते. सेम टर्म सेम ऑपरेशन म्हणजे एक सेम ऑपरेशन्स म्हणजे मॅथमॅटिक्सचे जे 4 ऑपरेशन्स असतात, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर सेम टर्म असेल, सेम ऑपरेशनमध्ये असेल तर ती कॅन्सल होत असते इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला. म्हणजे इक्वेशनमध्ये इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम टर्म सेम ऑपरेशनमध्ये असेल तर ती कॅन्सल होते. नीट बघा, तुमच्या लक्षात येईल, इथे अँगल पी आर क्यू आहे आणि इथे पण अँगल पी आर क्यू आहे. हा अँगल पी आर क्यू जो आहे ही सेम टर्म आहे. इक्वेशनमध्ये इक्वल टू साईनच्या आजूबाजूला ही सेम टर्म आहे आणि सेम ऑपरेशनमध्ये. इथे साईन नाही आहे म्हणजे इथे प्लस साईन आहे. बघा इथे साईन नाही आहे म्हणजे प्लस आहे. एखाद्या टर्मला आपण साईन लिहित नाही, याचा अर्थ त्याला प्लस साईन असतं. आणि इथे पण पी आर क्यू प्लस आहे. तर हे अँगल पी आर क्यू सेम टर्म सेम ऑपरेशन कॅन्सल होईल आणि मग आपण इथे लिहू इलिमिनेटिंग किंवा कॅन्सलिंग. इलिमिनेटिंग म्हणजेच काढून टाकू, कॅन्सल म्हणजे काढून टाकू असा अर्थ होतो त्याचा. कॅन्सलिंग और इलिमिनेटिंग एकच शब्द आहे. तर मी लिहितो आहे कॅन्सलिंग अँगल पी आर क्यू फ्रॉम बोथ साइड्स वी गेट, जर दोन्ही साईडमधून आपण अँगल पी आर क्यू सेम टर्म सेम ऑपरेशन कॅन्सल केली तर वी गेट अँगल पी आर एस इक्वल टू अँगल क्यू पी आर
प्लस अँगल पी क्यू आर. आणि बघा आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. पी आर एस जो आहे आपला एक्सटेरियर अँगल आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं होतं एक्सटेरियर अँगल हा रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढा असतो. आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पी आर एस इक्वल टू क्यू पी आर, कारण पी आणि क्यू हे या पी आर एसचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पी आर एस इक्वल टू क्यू पी आर प्लस अँगल पी क्यू आर. हे इथे प्रूव्ह झालं. अँगल पी आर एस इक्वल टू अँगल क्यू पी आर प्लस अँगल पी क्यू आर. अशा पद्धतीने आपण हा रिमोट इंटेरियर अँगल्स थिअरम प्रूव्ह केला. आपण दाखवलं एक्सटेरियर अँगलचं मेजर त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढं असते. मग इथे लिहू आपण जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालं. मग आपण लिहू हेन्स द प्रूफ. अशा पद्धतीने जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं त्याचा प्रूफ आपण लिहिलेला आहे. आता मी आणखी एक तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगतो. प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल. ऑफ ट्रायंगलच्या एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी अशी आहे की एक्सटेरियर अँगल ही पण इम्पॉर्टंट आहे. ही वापरायची आहे तुम्हाला 10th मध्ये. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, जे ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल जो असतो इज ग्रेटर, हा मोठा असतो, दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. अर्थ खूप सोपा आहे. ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल हा त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो. ग्रेटर दॅन इट्स रिमोट एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. फॉर एक्झाम्पल, इथे एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की पुन्हा एक ट्रायंगल देतो. हा इकडे वाढवतो मी असा. हा ए बी सी ट्रायंगल आहे. इथे मी डी नाव देतो. आता पहा हा ए बी डी जो आहे हा एक्सटेरियर अँगल आहे या ट्रायंगलचा. आणि बी ए सी आणि ए सी बी हे 1 आणि 2 म्हणजे ए अँगल आणि सी अँगल. हा बी जो आहे या ए बी डीचा ॲडजस्टंट इंटेरियर अँगल झाला. हा एक्सटेरियर अँगल आहे. आणि 1 म्हणजे बी ए सी अँगल म्हणजेच ए अँगल आणि 2 म्हणजे ए सी बी अँगल म्हणजे सी अँगल. हे 2 अँगल्स या एक्सटेरियर अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. आणि आपलं ही प्रॉपर्टी सांगते की एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. मग इथे इन फिगर ही इजी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इन फिगर अँगल ए बी डी इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. फिगरमध्ये अँगल ए बी डी जो आहे हा ट्रायंगल ए बी सीचा एक्सटेरियर अँगल आहे. मग फुलस्टॉप देतो इथे. नंतर अँगल बी ए सी म्हणजेच ए अँगल आणि ए सी बी म्हणजे हा सी अँगल आर इट्स म्हणजे या एक्सटेरियर अँगलचे ए बी डीचे. इट्स म्हणजे त्याचे म्हणजे ए बी डीचे. इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. किंवा इथे इट्स काढून टाकतो मी. म्हणजे असं वाक्य होईल, अँगल बी ए सी अँड अँगल ए सी बी आर रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ एक्सटेरियर अँगल ए बी डी. मग फ्रॉम अबव प्रॉपर्टी, तर वरची प्रॉपर्टी सांगते एक्सटेरियर अँगल हा रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो. फ्रॉम अबव प्रॉपर्टी अँगल ए बी डी is greater than angle BAC and angle ABD is greater than angle ACB. म्हणजे हा ABD अँगल जो आहे हा BAC पेक्षा मोठा असेल आणि हा ABD अँगल जो आहे हा ACB, कारण हा जो अँगल असतो हा या दोघांच्या सम एवढा असतो.
मग हा अँगल जर या दोघांच्या समएवढा असेल तर नक्कीच हा अँगल या दोन्हींपेक्षा मोठा असेल. तर इथे एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन बोथ ऑफ, इथून लिहितो मी, इथे मी दोन शब्द आणखी पेरतो, बोथ ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे एक्सटेरियर अँगल जो असतो ट्रायंगलचा तो त्याच्या बोथ ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स म्हणजे त्याच्या दोन्हीही रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो. तर ह्याला म्हटलं जातं एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. तर ह्या दोन प्रॉपर्टीज मी शिकवल्या तुम्हाला आणि याच्यावरचा एक्झरसाईज मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तुमच्या एक्झरसाईज 3.1 हा बेस असेल रिमोट इंटेरियर अँगल्स थेरमवरती आणि सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री या दोन नियमांवरती एक्झरसाईज 3.1 आधारित आहे. तो मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवेल.